जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. तुम्ही ऐकत आहात प्रज्ञा प्रवाह आणि आजच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. अ, जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचा विचार करतो तेव्हा साधारणपणे काय आठवतं आपल्याला? बहुधा संविधानाचे शिल्पकार किंवा एक महान समाज सुधारक. अगदी बरोबर. किंवा एखाद्या चौकातील त्यांचा तो भव्य पुतळा. पण आज आपण ना एका वेगळ्याच सत्यापासून सुरुवात करणार आहोत. खरं तर हा एक खूप महत्वाचा पैलू आहे. हो ना. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची म्हणजेच आरबीआयची स्थापना ज्यांच्या आर्थिक सिद्धांतांवर आणि द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथावर आधारित आहे, ते डॉक्टर आंबेडकर मुळात एका अर्थशास्त्रज्ञाच्या नजरेतून समाजाकडे पाहत होते, हे किती जणांना माहीत असतं? खूप कमी लोकांना. आणि हा खरोखरच एक अत्यंत महत्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित राहिलेला पैलू आहे. आपण बहुधा काय करतो, महापुरुषांना एका विशिष्ट चौकटीत अडकवून ठेवतो. त्यांची फक्त प्रतीके बनवतो आपण. नक्कीच. त्यांच्या विचारांचं प्रतीकांमध्ये रूपांतर होतं आणि जो मूळ वैज्ञानिक किंवा विश्लेषणात्मक विचार त्यामागे असतो ना, तो बाजूलाच राहतो. आंबेडकरांचं तत्वज्ञान हे केवळ काही ऐतिहासिक घटनांपुरतं मर्यादित नाहीये. नाही, अजिबात नाही. त्यांचे विचार म्हणजे मानवी मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र यांचं एक अत्यंत प्रगत असं मिश्रण आहे. आणि म्हणूनच आजची ही चर्चा अत्यंत विशेष असणार आहे. आज आपल्यासमोर काही अत्यंत महत्त्वाचे संदर्भ आहेत. काही निवडक लेख, डॉक्टर आंबेडकरांचे मूळ ग्रंथ जसे की ॲन्युलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जातीव्यवस्थेचं निर्मूलन. हो, त्यातील काही उतारे, अलीकडील काही संशोधन पत्रिका आणि या सर्व साहित्यातून काढलेल्या माझ्या स्वतःच्या सविस्तर नोट्स. आपला मुख्य उद्देश किंवा आजचं आपलं मिशन हे आहे की डॉक्टर आंबेडकरांचे ते प्रभावी विचार आजच्या या आधुनिक काळात, या गुंतागुंतीच्या आणि तंत्रज्ञानाने वेढलेल्या काळात, अगदी या काळात ते कसे प्रासंगिक आहेत याचा वेध घेणं. आपण केवळ त्यांच्या सुप्रसिद्ध वाक्यांची उजळणी करणार नाहीयेत, तर त्या वाक्यांमागे दडलेली कार्यपद्धती समजून घेणार आहोत. या प्रक्रियेत हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल की त्यांचे विचार आपल्याला एक अशी दृष्टी देतात जी वापरून आपण आजचे वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवू शकतो. म्हणजे ते एक प्रकारचं मार्गदर्शनच आहे. होय, त्यांचं तत्वज्ञान हे खऱ्या अर्थानं मानवी अस्तित्वाच्या विकासाचा एक परिपूर्ण नकाशा आहे, जो आजच्या माहितीच्या अतिरेकाचा म्हणजेच इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या काळातही तितकाच अचूक मार्ग दाखवतो. चला तर मग या विचारमंथनाला सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा पाया शोधायचा असेल तर आपल्याला त्यांच्या सर्वात प्रभावी शस्त्रापासून सुरुवात करावी लागेल. आणि ते शस्त्र म्हणजे शिक्षण. अगदी बरोबर. मला नेहमी असं वाटतं की त्यांनी शिक्षणाला जे महत्त्व दिलं ते केवळ पदव्या मिळवण्यापुरतं नक्कीच नव्हतं. त्यांचा शिक्षणावरील तो अत्यंत गाजलेला विचार सर्वांनाच माहीत आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे वाक्य ऐकताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते. पण मला ना इथे या वाक्यामागचं मानसशास्त्र समजून घ्यायचंय. त्यांनी हीच उपमा का निवडली असावी? या उपमेमागे एक अतिशय सखोल असा सामाजिक आणि जैविक संदर्भ आहे. बघा, दूध हे कोणत्याही सस्तन प्राण्यासाठी अस्तित्वाची आणि पोषणाची पहिली गरज असते. म्हणजे जगण्यासाठीची सर्वात मूलभूत गरज. हो. जेव्हा डॉक्टर आंबेडकर शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हणतात, तेव्हा ते हे सुचवत आहेत की ज्याप्रमाणे जगण्यासाठी अन्न आवश्यक आहे, त्याचप्रमाणे समाजात ताठमानेने जगण्यासाठी शिक्षण हे बौद्धिक पोषण आहे. आणि तो जो गुरगुरणे शब्द आहे, बरोबर, त्या गुरगुरणे या शब्दाचा अर्थ अनेकदा चुकीच्या पद्धतीने केवळ हिंसा किंवा आक्रस्थाळीपणा असा घेतला जातो. पण तसं नाहीये. मग त्याचा खरा अर्थ काय घ्यायचा? गुरगुरणे म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची क्षमता निर्माण होणे, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे. म्हणजे ती एक प्रकारची डिफेन्स मेकॅनिझम किंवा स्वतःचं रक्षण करण्याची ताकद आहे असं म्हणता येईल का? नक्कीच म्हणता येईल. पण त्याहीपेक्षा ती एक एम्पॉवरमेंट किंवा सक्षमीकरणाची प्रक्रिया आहे. डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये असताना जॉन ड्यूई यांसारख्या महान विचारवंतांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलं होतं. ओ, जॉन ड्यूई. त्यांचा खूप मोठा प्रभाव होता ना त्यांच्यावर? हो. ड्यूई यांचा जो व्यवहारवाद होता ना, त्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. शिक्षणाचा उपयोग केवळ ज्ञान साठवण्यासाठी नाही, तर समाजातील विषमता दूर करण्यासाठी एक साधन म्हणून झाला पाहिजे, हा विचार त्यांनी तिथून अधिक प्रगल्भ केला. म्हणजे शिक्षण हे माणसाला मुकेपणातून बाहेर काढण्याचं साधन आहे. अगदी.
त्याच्या डोळ्यांवरील अज्ञानाची पट्टी दूर करण्याचं ते सर्वात प्रभावी तंत्र आहे हे त्यांनी ओळखलं होतं. हे खूपच रंजक आहे. जॉन ड्यूई यांच्या व्यवहारवादाचा संदर्भ जोडल्यामुळे या विचाराची खोली अधिकच वाढते. पण मला ना आजच्या परिस्थितीशी निगडीत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करायचा आहे. नक्की विचारा. मी एक उपमा देते. आपण असं म्हणू शकतो की शिक्षण हे एका होकायंत्रासारखं आहे, एक कंपस जे आपल्याला जीवनात योग्य दिशा दाखवतं. बरोबर आहे. पण आजच्या या आधुनिक काळात जिथे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा, स्पर्धा परीक्षांचा आणि विशेषतः माहितीचा प्रचंड ताण आहे, तिथे हे होकायंत्र काम कसं करणार? हा खूप कळीचा प्रश्न आहे. कारण बघा ना, आज इंटरनेटवर सेकंदात जगातील सर्व माहिती उपलब्ध आहे. पण त्यामुळे विद्यार्थी अधिकच गोंधळलेला आणि नैराश्यात गेलेला दिसतो. अशा या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या जगात हा दृष्टिकोन कसा मार्गदर्शक ठरतो? तुमची होकायंत्राची उपमा खूप छान आहे, पण त्यात एक छोटीशी त्रुटी आहे असं मला वाटतं. अच्छा, कोणती त्रुटी? होकायंत्र तुम्हाला फक्त उत्तर दिशा कुठे आहे हे सांगतं, पण तुम्हाला जायचं कुठे आहे हे ते ठरवू शकत नाही. ते तुम्हालाच ठरवावं लागतं. अरे वा, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि इथेच डॉक्टर आंबेडकरांचा दुसरा आणि अत्यंत मोलाचा विचार लागू होतो. ते म्हणाले होते की बुद्धीचा विकास हेच मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. कल्टिव्हेशन ऑफ माइंड शुड बी द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. अगदी तंतोतंत. त्यांनी माहिती गोळा करणे असं म्हटलं नाही, त्यांनी बुद्धीचा विकास असं म्हटलं आहे. आजच्या काळात समस्या माहितीच्या अभावाची नाहीच आहे. हो, माहिती तर खूप आहे सगळीकडे. समस्या आहे ती माहिती प्रोसेस करण्याच्या क्षमतेची. म्हणजे आपल्याकडे किती माहिती आहे यापेक्षा त्या माहितीचं विश्लेषण करण्याची आपली क्षमता किती आहे हे जास्त महत्वाचं आहे. 100%. जेव्हा विद्यार्थी केवळ घोकमपट्टी करतात किंवा सोशल मीडियावरील अल्गोरिथमने त्यांच्यासमोर आणलेली कोणतीही माहिती सत्य मानतात ना, तेव्हा त्यांच्या बुद्धीचा विकास थांबतो. ते फक्त माहितीचे ग्राहक बनतात. बरोबर. डॉक्टर आंबेडकरांचा हा विचार आजच्या विद्यार्थ्यांना हे शिकवतो की अंधानुकरण टाळा. कोणताही विचार किंवा माहिती समोर आली की पहिला प्रश्न का आणि कसं असा विचारायला शिका. म्हणजे क्रिटिकल थिंकिंग किंवा तर्कशुद्ध विचार. होय, तर्कशुद्ध विचार विकसित करणं हेच खऱ्या शिक्षणाचं लक्षण आहे. आजच्या काळात ते होकायंत्र तेव्हाच अचूक दिशा दाखवेल जेव्हा विद्यार्थ्याची स्वतःची बुद्धी तर्कट आणि प्रगल्भ असेल. खरे, शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्यासाठी किंवा पदवीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नाहीये. मुळीच नाही. ते स्वतःच्या मेंदूला अल्गोरिथमच्या किंवा चुकीच्या नॅरेटिव्हच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आहे. हा मुद्दा अत्यंत भेदक आहे. अल्गोरिथमच्या गुलामगिरीतून मुक्ती ही आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे. म्हणजे शिक्षण आपल्याला डोळस आणि स्वतंत्र बनवतं. अगदी बरोबर. पण इथूनच आपण या चर्चेच्या पुढच्या आणि थोड्या अधिक गुंतागुंतीच्या टप्प्याकडे वळतो. शिक्षणातून वैयक्तिक पातळीवर बुद्धीचा विकास होतो. माणूस स्वतंत्र विचार करायला लागतो. पण त्या ज्ञानाचा खरा कस तेव्हाच लागतो जेव्हा तो व्यक्ती समाजाचा एक भाग म्हणून वावरतो. हो, कारण डॉक्टर आंबेडकरांच्या विचारधारेचा गाभा सामाजिक समता हा आहे. त्यांनी वारंवार स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा आग्रह धरला. आणि या संदर्भात ना एक अतिशय महत्त्वाची नोंद आपल्या साहित्यामध्ये आढळते. अनेकांना असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांनी ही 3 मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतली. हो, असा सर्वसाधारण समज आहे. पण त्यांनी स्वतः स्पष्ट केलं होतं की माझं तत्वज्ञान हे फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेलं नाहीये, तर ते माझ्या गुरूंच्या म्हणजे तथागत बुद्धांच्या शिकवणुकीतून आलेलं आहे. अरे वा, हा खूप मोठा गैरसमज आहे जो दूर होणं गरजेचं आहे. हो ना. समता ही केवळ कायद्याच्या पुस्तकात असणारी संकल्पना नाही त्यांच्या मते. ते म्हणायचे की राजकीय लोकशाहीचं सामाजिक लोकशाहीत रूपांतर झालं पाहिजे. म्हणजे केवळ मतदानाचा अधिकार मिळून उपयोग नाही असं म्हणायचंय का त्यांना? अगदी. याचा अर्थ असा की जोपर्यंत 2 माणसांमध्ये सामाजिक पातळीवर रोजच्या व्यवहारात एकमेकांबद्दल आदर आणि समानतेची भावना नाही, तोपर्यंत संविधानाने दिलेले राजकीय अधिकार फारसा बदल घडवू शकत नाहीत. पण मला इथे थोडं थांबून यावरनं एक पुशबॅक द्यायचा आहे किंवा थोडा विरोध दर्शवायचा आहे. नक्की सांगा.
हे सगळं ऐकायला खूप आदर्शवादी आणि सुंदर वाटतं. पण चला वास्तवात येऊया. आजचं जग अत्यंत स्पर्धात्मक आहे. कॉर्पोरेट क्षेत्र असो, राजकारण असो किंवा अगदी शैक्षणिक क्षेत्र असो. सगळीकडेच खूप स्पर्धा आहे. हो, सगळीकडे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणजे जो बलवान आहे तोच टिकेल हीच भावना दिसते. प्रत्येकजण दुसऱ्याला मागे टाकून पुढे जाण्याच्या शर्यतीत आहे. मग अशा या कटथ्रोट कॉम्पिटिशन्सच्या जगात समता हा विचार दैनंदिन जीवनात व्यवहारात कसा अंमलात आणावा की तो फक्त पुस्तकात वाचायला चांगला वाटणारा एक आदर्शवाद बनून राहिलाय? हा विरोध अगदी स्वाभाविक आहे. बघा, जेव्हा आपण स्पर्धेच्या जगात असतो तेव्हा समता या शब्दाचा अर्थ आपण अनेकदा सर्वांना समान निकाल असा घेतो, जे व्यावहारिक नाहीये. हो, कारण सर्वांची क्षमता वेगळी असते. बरोबर. पण डॉक्टर आंबेडकरांच्या समतेचा अर्थ तो नाहीये. त्यांची समता ही समान संधी आणि समान मानवी आदर यावर आधारित आहे. म्हणजे इक्वल ऑपॉर्च्युनिटी अँड इक्वल ह्युमन डिग्निटी. अगदी. आता तुमच्या कॉर्पोरेट क्षेत्राचं उदाहरण घेऊया. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा डार्विनचा नियम आहे. पण मानवी समाज हा केवळ जैविक नियमांवर चालत नाही. डॉक्टर आंबेडकरांचं अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र हे सांगतं की जिथे विषमता असते तिथे ऊर्जेचा प्रचंड